स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आयुष्यात प्रगती करत असताना आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात, पण त्यातील प्रत्येक जण आपला हितचिंतक असतोच असं नाही. काही लोक असे असतात जे वरवर दिसायला अतिशय प्रेमळ आणि साळदूळ वाटतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड मस्कर किंवा जळफळाट असतो. अशा लोकांपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे, कारण ते तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. काही लोक तर केवळ तुमच्या चुका शोधण्यात पटाईत असतात. तुम्ही किती चांगलं काम केलं तरी त्याकडे दुर्लक्ष करून एखादी छोटीशी चूक कशी पकडता येईल यातच त्यांचा सगळा वेळ जातो. हे लोक तुमच्या आत्मविश्वासावर घाला घालण्याचा प्रयत्न करतात. त्याहून घातक म्हणजे ते लोक जे मदतीचा मुखवटा घालून वावरतात आणि ऐनवेळी तुम्हाला मुद्दाम चुकीचा सल्ला देतात. त्यांना भीती असते की जर तुम्हाला योग्य दिशा मिळाली तर तुम्ही त्यांच्या पुढे निघून जाल, म्हणून ते तुम्हाला अशा मार्गावर नेतात जिथे तुमचं नुकसान होईल. काही जण तुमच्या आनंदाच्या क्षणी शांत राहतात किंवा तुमच्या यशाचं कौतुक करण्याऐवजी त्यात काहीतरी उणीव शोधून काढतात. तुमची त्यांच्याशी कोणती स्पर्धा नसली तरी ते मनातल्या मनात सतत तुमची तुलना तुमच्याशी करत असतात. तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करणे आणि तोंडावर तुमची खोटी स्तुती करणे ही अशा लोकांची प्रमुख ओळख असते. जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा हे लोक मदतीचा हात देण्याऐवजी तुमची फजिती पाहण्यात जास्त रस घेतात. अशा लोकांशी वाद घालून किंवा त्यांना बदलण्याचा प्रयत्न करून तुमची ऊर्जा वाया घालू नका. खरं तर तुमचा विकास आणि तुमचे यश हीच अशा लोकांसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. जो माणूस स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देतो त्याला दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे बघायला वेळ नसतो, पण जो फक्त दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावतो आणि मनात द्वेष बाळगतो तो कधीच समाधानी राहू शकत नाही. त्यामुळे आपल्या भोवतीची माणसं पारखून घ्या आणि जे तुमच्या यशाने खरोखर आनंदी होतात अशा सकारात्मक लोकांशी आपली नाती घट्ट करा. संशयास्पद लोकांपासून योग्य अंतर ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे हा सुखी राहण्याचा सोपा मार्ग आहे. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला साथ देणाऱ्या माणसांपेक्षा पाय खेचणारी माणसं जास्त भेटतात, आणि गंमत म्हणजे ही माणसं बाहेरची नसून बरेचदा आपल्या परिचयातील असतात. या लोकांशी वागताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा मित्र नसतो. काही लोक तर तुमच्या चुका शोधण्यासाठी जणू टपलेले असतात. तुम्ही किती चांगलं काम करा, त्यांना त्यातली एखादी उणीव शोधल्याशिवाय चैन पडत नाही. त्यांच्यासाठी तुमचं यश महत्वाचं नसतं, तर तुमची एखादी छोटीशी चूक कशी चवट्यावर आणता येईल यातच त्यांना मोठेपणा वाटतो. असे लोक तुमच्या प्रगतीवर कधीच खुश नसतात, उलट तुमची प्रगती बघून त्यांच्या मनात जळफळाट होत असतो. सर्वात धोकादायक असतात ते लोक जे मार्गदर्शक बनून तुमच्या आयुष्यात येतात आणि मुद्दाम तुम्हाला चुकीचा सल्ला देतात. हे लोक दिसायला खूप अनुभवी आणि हितचिंतक वाटतात, पण त्यांचा हेतू तुम्हाला सावरण्याचा नसून पाडण्याचा असतो. त्यांना हे माहिती असतं की जर तुम्हाला योग्य मार्ग सापडला तर तुम्ही त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी झेप घ्याल. ही भीतीच त्यांना तुम्हाला चुकीच्या वाटेवर ढकलायला प्रवृत्त करते. अशा लोकांची ओळख पटवणं कठीण असतं, कारण ते गोड बोलून तुमच्या विश्वासाला तडा देतात. काही जण तुमच्या पाठीमागे तुमची अशी प्रतिमा तयार करतात की जणू तुम्ही काहीच करत नाही आहात. तुमच्या कष्टाला नशिबाचं नाव देणं किंवा तुमच्या यशाचं श्रेय स्वतःकडे घेणं ही यांची जुनी सवय असते. तुम्ही आनंदी असलात की याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि तुम्ही संकटात असलात की यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे लोक कधीच उघडपणे तुमच्या समोर येत नाहीत, तर छुप्या मार्गाने तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर एकच मंत्र लक्षात ठेवा: तुमचे स्वप्न आणि तुमचे प्लॅन्स प्रत्येकाला सांगत बसू नका. शेवटी तुमची प्रगती हीच अशा लोकांसाठी सगळ्यात मोठी चपराक असते. तुम्ही जितकं जास्त यशस्वी व्हाल तितका या लोकांचा जळफळाट वाढेल, पण त्यांच्या या जळण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, वाघ आपल्या चालीवर लक्ष देतो, कुत्र्याच्या भुकण्यावर नाही. त्यामुळे अशा नकारात्मक लोकांपासून 4 हात लांब राहा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमची शांतता कधी ढळू देऊ नका. जे तुमचं चांगलं बघू शकत नाहीत त्यांना तुमच्या आयुष्यातून कायमचं बाद करणं हेच तुमच्या मानसिक शांततेसाठी उत्तम आहे. मस्करी आणि जळफळाट ही अशी वाळवी आहे जी बाहेरून दिसत नाही पण आतून नाती पोखरीत जाते. काही लोक तुमच्या प्रगतीचा आनंद साजरा करायला येतात खरे, पण त्यांच्या टाळ्यामागे कौतुक कमी आणि जळफळाट जास्त असतो. अशा लोकांपासून स्वतःला कसं वाचवावं हे समजून घेणं ही आजच्या काळाची गरज आहे. काही जणांना तर इतरांची चूक काढण्यात एक प्रकारचा आसुरी आनंद मिळतो. तुम्ही एखादा डोंगर सर केला तरी हे लोक तुमच्या पायरीला पडलेल्या भेगीची चर्चा करतील. त्याचा उद्देश सुधारणा नसून तुम्हाला मानसिक दृष्ट्या खच्ची करणं हा असतो. त्यांना तुमचं यश दिसत नाही तर फक्त तुमच्यातल्या उणिवा दिसतात, कारण त्या उणिवा शोधल्यामुळेच त्यांना स्वतःला श्रेष्ठ वाटतं. त्याहून भयंकर असतात ते लोक जे मदतीचा वाव आणून तुम्हाला मुद्दाम चुकीचा सल्ला देतात. हे लोक तुमच्या जवळचे असल्याचं भासवतात, तुमचा विश्वास संपादन करतात आणि जेव्हा तुम्ही आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर असता तेव्हा हळूच एखादी अशी चुकीची माहिती किंवा सल्ला देतात ज्याने तुमचं नुकसान होईल. त्यांना तुमची पडझड बघायची असते, कारण तुमची उंची वाढली की त्यांना स्वतःचं खुजेपणा जाणू लागतं.
हे लोक कधी तुमच्या प्रगतीचा प्रामाणिक सल्ला देणार नाहीत, कारण तुमचं जिंकणं म्हणजे त्यांचा पराभव असतो असं त्यांना वाटतं. काही जणांच्या बाबतीत तर असं होतं की तुम्ही नवीन काहीतरी केलं की त्यांना लगेच त्यांच्या आयुष्यातल्या जुन्या गोष्टी आठवतात आणि ते तुमच्या आनंदावर व्यसन घालतात. अरे यात काय मोठं आहे, मी तर हे 5 वर्षापूर्वीच केलं होतं, किंवा हे फार काळ टिकत नसतं. अशी वाक्य फेकून ते तुमच्या उत्साहाची हवा काढून घेतात. ही माणसं तुमच्या समोर तुमची स्तुती करतील आणि पाठीमागे तुमच्या चरित्रावर शिंतोडे उडवतील. तुमचा पराभव हा त्यांच्यासाठी चर्चेचा सर्वात मोठा विषय असतो. अशा लोकांपासून अंतर ठेवणं म्हणजे अहंकारी असणं नव्हे, तर ती तुमची गरज आहे. आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपली स्वप्न अशा कानांना सांगू नका जे फक्त तुमची थट्टा करण्यासाठी उघडे आहेत. अशा लोकांशी वाद घालणं म्हणजे चिखलात दगड मारण्यासारखं आहे, ज्याने घाण तुमच्याच अंगावर उडणार. त्याऐवजी आपलं मौन हेच शस्त्र बनवा. तुमचं मौन आणि तुमची उत्तरोत्तर होणारी प्रगती या लोकांना आतून जाळण्यासाठी पुरेशी असते. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या जळण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या ध्येयाकडे धावाल लागाल, त्या दिवशी खरी अर्थाने तुम्ही जिंकलेले असाल. लक्षात ठेवा, दिवा जळतो म्हणून प्रकाश मिळतो, पण काही लोक विनाकारण जळतात म्हणून फक्त धूर आणि अंधार पसरवतात. अशा धुरापासून स्वतःचे डोळे वाचवा आणि आपल्या प्रकाशात आपली वाट शोधत राहा. माणसाची पारख करणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे, कारण चेहऱ्यावरचा मुखवटा ओळखून त्यामागचा खरा स्वभाव शोधणं प्रत्येकाला जमत नाही. काही लोक तुमच्या आयुष्यात अशा प्रकारे वावरतात की जणू ते तुमचे सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत, पण प्रत्यक्षात ते फक्त तुमच्या पाडण्याची वाट पाहत असतात. अशा लोकांचं पहिले लक्षण म्हणजे तुमची चूक शोधण्याची त्यांची अति हौस. तुम्ही किती निस्वार्थपणे किंवा परिश्रमाने एखादं काम पूर्ण करा, हे लोक त्यातली एखादी अशी बारीक त्रुटी शोधून काढतील ज्याने तुमच्या कष्टाचं मोल कमी होईल. त्यांना तुमच्या यशाचं कौतुक नसतं, तर तुमची मान खाली कशी जाईल यामध्ये जास्त रस असतो. याही पैकी भयानक म्हणजे ते लोक जे तुम्हाला मुद्दाम चुकीचा सल्ला देतात. हे लोक तुमचं ऐकून घेताना खूप सहानुभूती दाखवतात, पण जेव्हा मार्ग दाखवण्याची वेळ येते तेव्हा ते तुम्हाला अशा दिशेला ढकलतात जिथे फक्त अपयश असतं. त्यांना भीती असते की जर तुम्ही योग्य मार्गावर चाललात तर तुम्ही त्यांच्या अवक्याबाहेर जाल. अशा लोकांचा सल्ला म्हणजे सोन्याच्या ताटात वाढलेलं विष असतं. ते तुमच्या मनात शंका निर्माण करतात, तुमच्या आत्मविश्वासाला तडा देतात आणि तुम्हाला स्वतःच्याच निर्णयावर संशय घ्यायला भाग पाडतात. काही जणांचा जळफळाट तर त्यांच्या वागण्यातून स्पष्ट जाणवतो. तुम्ही एखादी चांगली गोष्ट साध्य केली की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू ओढून ताणून आणलेलं असतं. ते तुमच्या समोर तुमचं अभिनंदन करतील, पण दुसऱ्या क्षणी इतरांजवळ जाऊन तुमच्या यशात कशा उणीवा आहेत किंवा तुम्हाला ते यश केवळ नशिबाने कसं मिळालं यांच्या सुरस कथा सांगतील. अशा लोकांची मैत्री फक्त एक नाटक असतं. ते तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक आहेत, ज्यांना दुसऱ्याच्या घरातला दिवा विझून आपल्या घरात उजेड पडेल असं वाटतं. अशा नकारात्मक लोकांपासून स्वतःला कसं वाचवावं, तर सगळ्यात आधी आपली गुपित आणि आपले पुढचे बेत अशांना सांगणं बंद करा. तुमची शांतता आणि तुमचं काम हेच तुमचं उत्तर असू द्या. ज्यांना तुमच्याशी स्पर्धा करायची आहे त्यांना करू द्या, कारण स्पर्धा नेहमी बरोबरीच्या लोकांशी केली जाते आणि तुमची प्रगती ही सिद्ध करते की तुम्ही त्यांच्यापेक्षा कधीतरी पुढे आहात. अशा लोकांशी वागताना मनाचा मोठेपणा दाखवा, पण त्याच्यावरचा विश्वास मात्र कमी करा, कारण शेवटी जे लोक तुमच्या प्रकाशाने जळतात त्यांना तुमच्या सावलीत राहण्याचाही अधिकार नसतो. आपल्या आयुष्याचे सूत्र स्वतःच्या हातात ठेवा आणि अशा विषारी लोकांपासून सुरक्षित अंतर राखून आपल्या ध्येयाकडे झेप घ्या. समाजात वावरताना आपल्याला साधी भोळी वाटणारी माणसं अनेकदा आपल्या प्रगतीचा अडथळा ठरत असतात. काही लोकांचा स्वभावच असा असतो की दुसऱ्यांच्या ताटातलं सुख त्यांना बघवत नाही. अशा लोकांपासून स्वतःला कसं वाचवावं हे जर तुम्ही वेळेत शिकला नाहीत तर तुमची मेहनत आणि तुमची स्वप्न दोन्ही धोक्यात येऊ शकतात. यातले पहिले लोक जे फक्त तुमच्या चुकांचा शोध घेण्यात पटाईत असतात. तुम्ही एखाद्या कामात 100% प्रामाणिक असलात तरी हे लोक त्या कामातली अशी एखादी चूक शोधून काढतील ज्याचा वास्तवात काहीच फरक पडत नसतो. याचा मूळ हेतू सुधारणा करणं नसून तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करणं हा असतो. त्यांना तुमचं यश मान्य नसतं म्हणून ते तुमच्या आत्मविश्वासाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न करतात. याहीपेक्षा घातक म्हणजे ते लोक जे मुद्दाम चुकीचा सल्ला देतात. हे लोक दिसायला तुमचे हितचिंतक वाटतात, पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल अडी असते. जेव्हा तुम्ही आयुष्यातल्या एखाद्या कठीण प्रसंगात असता किंवा महत्वाचा निर्णय घेणार असता तेव्हा हे लोक मदतीचा मुखवटा घालून पुढे येतात. ते तुम्हाला असा सल्ला देतात ज्यामुळे तुमचं नुकसान होईल किंवा तुमचं काम आणखीन लांबीवर पडेल. त्यांना तुमची पडझड बघायची असते, कारण तुमचं यशस्वी होणं त्यांच्या अहंकाराला धक्का लावणार असतं. हे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या निर्णयावर थट्टा करतात आणि समोर मात्र की तुझा किती विचार करतो असं भासवतात. काही जणांच्या बाबतीत तर असं असतं की तुमचं चांगलं झालं की त्यांच्या पोटात दुखायला लागतं. हे लोक कधीच उघडपणे तुमच्यावर वार करत नाहीत. ते तुमच्या आनंदावर व्यसन घालण्यासाठी जुन्या गोष्टी उरून काढतील किंवा तुमच्या यशाला केवळ नशीब म्हणून हिणवतील. तुमच्या मेहनतीचं मोल कमी करणं ही त्यांची आवडती सवय असते. अशी माणसं तुमच्या जवळ असतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होतात, पण त्यांच्या नजरेतला जळफळाट कधी लपत नाही. ते तुमच्या प्रगतीला स्वतःचा अपमान समजतात आणि म्हणूनच ते सतत तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतात.
अशा लोकांपासून स्वतःला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपली सीमारेषा आखणे. तुमची स्वप्न, तुमचे विचार आणि तुमची गुपित अशा लोकांसमोर कधी उघडी करू नका. ज्यांना तुमच्या प्रगतीची असूया वाटते अशा लोकांशी वाद घालून तुम्ही तुमची ऊर्जा वाया घालू नका, कारण तुम्ही त्यांना किती पटवून दिलं तरी त्यांच्या मनातली जळजळ कमी होणार नाही. त्याऐवजी तुमची सगळी ताकद तुमच्या ध्येयावर लावा. तुमचं यश जेव्हा बोलू लागेल तेव्हा अशा लोकांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसेल. लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या प्रकाशाने जळतात त्यांना तुमच्या प्रगतीच्या प्रवासात सोबत ठेवण्यापेक्षा त्यांना लांबूनच नमस्कार करणं केव्हाही चांगलं. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि अशा नकारात्मक लोकांपासून 4 हात लांब राहून आपल्या यशाची शिखर सर करत राहा. आयुष्यात सावलीसारखी सोबत करणारी माणसं खूप असतात, पण त्यातली किती माणसं ऊन पडल्यावरही सोबत राहतील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. काही लोक तर तुमच्या आयुष्यात फक्त तुमच्या अपयशाची वाट बघण्यासाठी थांबलेले असतात. अशा लोकांपासून सावध राहणं हे केवळ गरजेचं नाही तर तुमच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे. यातले सर्वात घातक लोक जे असतात, जे तुमच्या मनातल्या चुका शोधण्यासाठी जणू भिंग लावून बसलेले असतात. तुम्ही किती निखळ आनंदाने एखादी गोष्ट केली तरी हे लोक त्यातला दोष शोधून तुमचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करतील. त्यांना तुमच्या प्रगतीचं कौतुक नसतं तर तुमची एखादी चूक पकडून स्वतःला शहाणं कसं सिद्ध करताना धन्यता वाटते. याहीपेक्षा भयंकर म्हणजे ते लोक जे मदतीचा वाव आणून तुम्हाला मुद्दाम चुकीच्या वाटेवर नेतात. हे लोक दिसायला अतिशय सात्विक आणि अनुभवी वाटतात. तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या संकटात असता किंवा महत्वाच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर असता तेव्हा हे लोक सल्ल्याच्या नावाखाली तुमच्या मनात विष कालवतात. ते तुम्हाला अशा गोष्टी करायला प्रवृत्त करतात ज्याने तुमचं नाव खराब होईल किंवा तुमची प्रगती थांबेल. त्यांना भीती असते की जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर तुम्ही त्यांच्या कल्पनेपेक्षा उंच भरारी घ्याल. हीच असूया त्यांना तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवायला भाग पाडते. अशा लोकांशी आणखीन एक ओळख म्हणजे ते तुमच्या प्रगतीला योगायोग या नशीब म्हणतात. तुमची वर्षानुवर्षाची मेहनत, तुमच्या रात्रीची झोप उडवून केलेले कष्ट या सगळ्याला ते एका क्षणात नाकारतात. तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करणे आणि तुमच्या समोर मात्र तुमच्यासारखं कोणीच नाही असं भासवणं हा अशा लोकांचा दुप्पटीपणा असतो. हे लोक तुमच्या आनंदात सहभागी तर होतात पण त्यांच्या नजरेतले मस्कराचे निखारे स्पष्ट दिसत असतात. तुमचं हसू बघून त्यांच्या पोटात गोळा येतो. अशी माणसं तुमच्या प्रगतीचे शत्रू असतात. अशा लोकांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर सगळ्यात आधी तुमचं मौन वाढवा. तुमचे प्लॅन, तुमच्या इच्छा आणि तुमच्या यशाच्या कथा प्रत्येकासमोर मांडू नका, कारण जळणाऱ्या माणसाला तुमचं कौतुक ऐकून आनंद होत नाही तर त्यांचा जळफळाट अधिक वाढतो आणि तो तुमच्या विरुद्ध नवीन कारस्थान रचायला लागतो. अशा लोकांशी संबंध तोडता आले नाहीत तर किमान मानसिक अंतर तरी नक्की ठेवा. त्यांना तुमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयामध्ये कधीही स्थान देऊ नका. तुमचं काम इतक्या शांतपणे करा की तुमचं यशच अशा लोकांच्या कानशिलात लावेल. लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या प्रगतीत जळतात ते कधीच तुमच्या बरोबरी नसतात. ते नेहमी तुमच्या मागचे राहतात. त्यामुळे अशा नकारात्मक लोकांपासून स्वतःला दूर ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे डोळे झाकून वाटचाल करा. तुमची प्रगतीच अशा लोकांसाठी सर्वात मोठं उत्तर आहे. शेवटी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की माणसाची पारख करणं ही एक कला आहे आणि ती वेळीच अवगत झालेली बरी. आयुष्यात असे अनेक लोक येतील जे तुमच्या यशावर जळतील, तुमच्या चुका काढतील किंवा तुम्हाला चुकीचा सल्ला देऊन पाडण्याचा प्रयत्न करतील. पण अशा लोकांमुळे स्वतःचा मार्ग बदलू नका. उलट तुमचा संघर्ष आणि तुमची जिद्द इतकी मोठी ठेवा की तुमच्यावर जळणाऱ्यांनाही एक दिवस तुमचं कौतुक करावं लागेल. लक्षात ठेवा, चिखलात दगड मारला तर घाण आपल्याच अंगावर उडते. तसंच अशा लोकांशी वाद घातला तर आपली शांती भंग होते. त्यामुळे अशा लोकांपासून सन्मानपूर्वक अंतर ठेवा. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचं यश इतकं मोठं असू द्या की तेच अशा लोकांसाठी सर्वात मोठी शिक्षा ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला भिडला असेल आणि तुमच्याही आयुष्यात असे अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्याला मित्रमैत्रिणीला शेअर करा जेणेकरून ते अशा लोकांपासून सावध राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन आयुष्यासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.